CJPचं आंदोलन संपलं, परंतु लढाई अजून काही संपली नाही. आंदोलनाची तीव्रता ओळखून भारतीय जनता पार्टीनं आंदोलकांच्या सर्व मागण्या त्या ठिकाणी 25 जुलै रोजी मान्य केल्या आणि नीट पेपर फुटीवरती CJPनं सुरू केलेलं आंदोलन त्या ठिकाणी 36व्या दिवसानंतर त्याचा समारोप झाला. आंदोलन मागे घेत असताना CJPच्या काही प्रमुख मागण्या होत्या. त्यामध्ये एक, विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे. दुसरा प्रश्न होता की या पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपला प्राण गमावला आहे त्या विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी मदत केली पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना. आणि तिसरी मागणी होती की शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे CJPने मागण्या केल्या. देशामध्ये या चळवळीला मोठ्या प्रमाणावरती ताकद मिळाली आणि ज्या वेळेस हे जन आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस कुठंतरी सरकारनं आपली भूमिका सावधपणे त्या ठिकाणी घेतली आणि राजीनामा न घेणारे मोदी लोकांपुढे येऊन मित्रो म्हणत त्या विद्यार्थ्यांच्या एकजुटीला त्या ठिकाणी त्यांनी दाद दिली आणि लवकरच 2 दिवसात शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिला म्हणजे आंदोलन संपलं होतं असं नाही. विद्यार्थी तसेच मैदानावरती ठाम होते. सरकारने त्यांना त्या ठिकाणी आश्वासनं दिली की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख 3 मागण्या त्या मान्य करण्यात येतील. कुठल्याही विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले जाणार नाही. याला अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले होते ते मागे घेतले. कोलकात्यामधील आंदोलकांवरती गुन्हे मागे घेण्यात आले. तशीच घटना UPमध्ये झाली, पंजाबमध्ये झाली आणि अनेक NDA शासित राज्यांमध्ये ही घटना पाहायला मिळाली. त्या राज्यातील सरकारने विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले, त्यांच्या करिअरचा विचार केला आणि कुठंतरी ह्या आंदोलनाला त्या ठिकाणी तात्पुरती स्थगिती मिळाली. परंतु 25 जुलै होऊन आज आठवडा ओलांडला आहे. अजून दिल्लीच्या यंत्रणेमध्ये जे काही सुरू आहेत पोलिसांमध्ये तपास तो मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. तिथले गुन्हे काय 100% मागे घेतले गेले नाही. म्हणून CJP पुन्हा एकदा BJPला रडारवर घेत आहे. खरं तर याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून मुलं हरवलेली शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जी फेस टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न त्यांचा 2024 पासून त्यांनी सुरू केला, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून या आंदोलनामध्ये जे काही गुन्हेगार असतील त्यांना शोधण्याचं काम चालू आहे. खरं तर दिल्लीमध्ये केंद्रशासित राज्य आहे आणि त्यामध्ये सरकारला लिमिटेड राईट्स मिळतात. ज्या वेळेस केंद्र सरकार त्या ठिकाणी सरकारला लेखी आदेश देतं की तुम्ही अशा पद्धतीनं कारवाई करा, तेव्हाच ते सरकार त्या पद्धतीनं कारवाई करू शकतं. आणि म्हणूनच सरकारकडून माहिती न येणं, सरकारकडून अध्यादेश न येणं आणि याचा गैरफायदा किंवा यामधील राहिलेली त्रुटी म्हणता येईल किंवा दिल्लीवरती विद्यार्थ्यांवरती केलेला अन्यायच म्हणा की त्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल होण्याचं काम अजूनही थांबत नाही. आणि याच अनुषंगानं CJP वर्सेस BJP हा वाद मोठ्या प्रमाणावरती वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर राजकीय आणि शैक्षणिक अशा 2 वेगवेगळ्या पैलूंवरती या आंदोलनाकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण CJPनं बिगर राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवता फक्त विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरती या सरकारला लक्ष करण्याचं ठरवलं होतं. प्रथमतः राहुल गांधी या आंदोलनापासून पूर्णपणे अलिप्त राहिले. त्यानं त्या आंदोलनाच्या स्टेजवरती जाण्यापेक्षा पंतप्रधानांच्या आवासाबाहेर ठिय्या आंदोलन करत आम्हाला विद्यार्थ्यांची भूमिका संसदेत मांडून न दिल्याबद्दल त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. राहुल गांधींना उचलण्यात आलं, काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांना उचलण्यात आलं आणि तिथून खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाने देखील जोरात हा मुद्दा उचलला गेला. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही पहिल्यापासूनच या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभी होती. ह्या आंदोलनाला विरोधकांनी एकत्र ताकद लावल्यामुळे मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि नीट परीक्षा पेपर फुटीचा हा मुद्दा हा देशभर गाजला गेला. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रोटेस्ट केला. या प्रोटेस्टमध्ये जे काही गुन्हे घडले त्यामुळे विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि याच अनुषंगानं विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा ज्यावेळेस शेवट झाला त्यावेळेस CJPनं या डिमांड्स ठेवल्या की विद्यार्थी हे गुन्हेगार नाहीत,
विद्यार्थी हे त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत आणि या दरम्यान त्यांच्यामध्ये जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेण्यात यावे, कारण त्यांना करिअरमध्ये याचा तोटा सहन करावा लागू नये. आणि याच अनुषंगानं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे मागे घेतले गेले. परंतु दिल्ली सरकारच्या आणि पोलीस यंत्रणेच्या, केंद्र सरकारच्या अस्पष्ट भूमिकेमुळं आणि अस्पष्ट आदेशामुळं, लेखी आदेश न दिल्यामुळं या ठिकाणी गुन्हे तशाच पद्धतीनं त्याचा तपास सुरू आहे. खरं तर यावरती लवकरच CJPनं सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली की जर असंच चालू राहिलं की त्यांना पुन्हा आंदोलन उभं करावं लागेल. BJP यावरती आपलं काय मत देते आणि यापुढं आंदोलकांवरती गुन्हे मागे घेतले जातात का हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात विरोधी पक्ष. धन्यवाद.